Hello dear students, welcome back. This is lecture number 9 on the topic electrostatics. In today's lecture, we will discuss a very interesting phenomena of electric field, which is electric flux and Gauss law. इलेक्ट्रिक फ्लक्स आणि गॉस लॉ स्टडी करण्यासाठी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट्स माहित असणं गरजेचं आहे, लाईक डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, एरिया वेक्टर. सो त्यासाठी आपण अगोदर या बेसिक कन्सेप्ट स्टडी करणार आहोत अँड देन वी विल स्टार्ट फ्लक्स अँड गॉस लॉ. Why we use डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन इन फिजिक्स. फिजिक्समध्ये हे कॅल्क्युलस का यूज करायचं किंवा कधी यूज करायचं, तर फिजिक्समध्ये डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन यूज करताना मॅथ्समध्ये याचा जो पार्ट आहे आणि फिजिक्समध्ये पार्ट आहे तो थोडा डिफरंट असतो. फिजिक्समध्ये याची ॲप्लिकेशन्स असतात, याला आपण अप्लाय करतो एखाद्या कन्सेप्टला. हियर आय कन्सिडर ए वॉटर टँक, सिलेंड्रिकल वॉटर टँक ऑफ हाईट एक्स. एक्स हाईट असलेला एक सिलेंड्रिकल वॉटर टँक मी कन्सिडर केला. एक लार्ज वॉटर टँक आहे. सपोज याची हाईट जी आहे ती 100 मीटर एवढी लार्ज हाईट आहे याची. ओके, अँड दिस टँक इज कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर. याच्या आतमध्ये पूर्ण भरलेला टँक आहे हा वॉटरनं. आणि मी जर तुम्हाला सांगितलं की या टँकमध्ये किती लिटर वॉटर आहे हे मेजर करा. खूप मोठा टँक आहे हा, एखादा असं लेक असल्यासारखा. मग तुम्हाला याचं वॉटर, याच्यामध्ये किती लिटर वॉटर आहे हे सगळं वॉटर मेजर तर करणं पॉसिबल नाहीये. मग फॉर दॅट वी कन्सिडर हियर ए स्मॉल पार्ट ऑफ दिस टँक. या टँकचा एक स्मॉल पार्ट कन्सिडर करतो आपण. आता इथं जर याची हाईट कन्सिडर केली आपण, याच्यामध्ये ज्यावेळी आपण वॉटर फिल करणार आहे, या टँकला भरत जाणार आहे, तसं ही हाईट काय होत जाणार, चेंज होत जाणार, म्हणजे इन्क्रीज होत जाणार. सो एक्स इन्क्रीजेस कंटिन्युअसली हा एक्स काय होत जाईल, चेंज होत जाईल. मग आपण इथं काय केलं तर हे कम्प्लीट वॉटर मेजर करायचे, त्यासाठी इथं मी या टँकचा एक स्मॉल पार्ट कन्सिडर केला, एक स्मॉल इलेमेंट, या हाईटचा स्मॉल इलेमेंट, अँड वी कॉल्ड इट ॲज dx. टोटल हाईट किती आहे या टँकची, x आहे. तर या स्मॉल पार्टची हाईट, या टँकचा स्मॉल पार्ट, मग तो स्मॉल किती असेल, 1 सेंटीमीटरही असू शकतो. हा पार्ट मी कन्सिडर केलाय आणि याची हाईट किती घेतली इथं, dx. आता इथं टोटल हाईट x आहे, मग हे dx का लिहिलं, dx इज ए स्मॉल चेंज इन हाईट. हाईट अशी इन्क्रीज होत जाते ना, सो dx हा काय झाला, या हाईट मधला स्मॉल चेंज झाला, स्मॉलेस्ट चेंज. मग तो किती स्मॉल असू शकतो. मग हा स्मॉल पार्ट, अँड दिस d स्टँड्स फॉर डिफरन्शिएशन. डीचं मिनिंग काय, डिफरन्शिएशन. कशाचं डिफरन्शिएशन घेतलंय आपण, एक्सचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे हे. तुम्हाला कॅल्क्युलसमध्ये हे सांगितलेलं आहेच, मी फक्त तुम्हाला काय यूज करायचं याचं रिझन सांगतोय. फॉर्म्युले वगैरे मी इथं सांगणार नाही, कारण ते कॅल्क्युलसमध्ये बघितलेले आहे तुम्ही. नाव हियर हा पार्ट कन्सिडर केला ज्याची हाईट किती आहे आता, dx आहे. नाव वी मेजर ए वॉटर कंटेंड इन दिस हाईट. एवढ्या पार्टमध्ये, या स्मॉल इलेमेंटमध्ये असलेलं वॉटर आपण काय केलं, मेजर केलं. 1 सेंटीमीटर हाईटमध्ये किती वॉटर आहे हे प्रॅक्टिकली मेजर करणं आता पॉसिबल आहे. पूर्ण टँकचं मेजर करणं पॉसिबल नव्हतं, पण इथलं मेजर करणं पॉसिबल आहे. अँड सपोज द वॉटर कंटेंड इन दिस स्मॉल इलेमेंट इज 10 लिटर. याच्यामध्ये किती वॉटर आहे, 10 लिटर एवढं वॉटर आहे या स्मॉल पार्टमध्ये. मग आपण काय केलं, याचे असे स्मॉल पार्ट्स कन्सिडर केले होते. प्रत्येक या स्मॉल पार्टची हाईट किती आहे, dx आहे. आणि मग या टँकचे आपण असे नंबर ऑफ स्मॉल पार्ट्स जर कन्सिडर केले, तर आपण या टँकमध्ये असलेलं टोटल वॉटर आता इझिली फाइंड आउट करू शकतो. सगळं वॉटर मेजर करण्याची गरज आहे का सांगा. या स्मॉल पार्टमध्ये वॉटर किती होतं, 10 लिटर. आणि याचे असे n नंबर ऑफ काय आहेत, पार्ट्स आहेत, असं कन्सिडर केलं आपण. dx कुठलाही पार्ट घ्या यातला, याची हाईट किती आहे, dx आहे, याची किती आहे, dx आहे. असे हे स्मॉल इलेमेंट्स आहेत याचे. आणि मग यातल्या प्रत्येक पार्टमध्ये किती वॉटर आहे, ह्या स्मॉल इलेमेंटमध्ये एवढा पार्टमध्ये किती वॉटर आहे, 10 लिटर. इथं किती आहे, 10 लिटर. इथं किती आहे, 10 लिटर. मग टोटल वॉटर कसं फाइंड आउट करतो आपण, dx टोटल लेंथ जर कळाली किंवा टोटल हाईट आपल्याला माहित आहे. सपोज आता आपल्याला टोटल हाईट माहित नाही, किती हाईट असेल ते x आहे हे आपण कन्सिडर केलं होतं. आणि मग आता तुम्हाला गिवन कंडिशन अशी आहे की या स्मॉल पार्टमध्ये असलेलं वॉटर मिळाले, किती आहे ते, 10 लिटर आहे. आणि मग हे 10 लिटर माहीत झालं तर तुम्ही टोटल फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करूया, dx प्लस dx म्हणजे आपण ही हाईट काय करतोय, ऍड करतोय. आपल्याला टोटल हाईट फाइंड आउट करायची.
हाईट की काय करायची आहे, टोटल हाईट कशी फाइंड आउट करणार, हे dx सगळे ऍड करत चला. आणि मग असे सपोज n नंबर ऑफ हे स्मॉल पार्ट्स असतील तर असं किती वेळा ऍड करणार आपण, n टाइम्स आपण काय करणार याची ऍडिशन करणार अँड वी गेट ए टोटल हाईट. लक्षात आलं, टोटल हाईट किती होती याची, x होती. x म्हणजे या सगळ्यांची ऍडिशन असणार आहे. आणि मग असं असेल तर आपण याला मॅथ्स मध्ये अल्जेब्रा मध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे, आपण ह्या अशा टाइपच्या ऍडिशनला एक सिम्बॉल यूज करतो, समेशन dx. आय लिहिलं मी सिम्बॉल, आणि आय कशासाठी यूज करतो, वेअर आय इज फ्रॉम 1 to n. आय व्हॅल्यू किती 1 to n नंबर ऑफ असे स्मॉल पार्ट असेल तर तेवढ्या वेळा आपण याची काय करणार, ऍडिशन करणार, अल्जेब्रिक सम घेणार. सो दिस इज समेशन. आणि मग टोटल लेंथ मिळाली आणि एका या स्मॉल पार्ट मध्ये किती होतं वॉटर, 10 लिटर. आणि मग याला जर तुम्ही इंटू 10 केलं तर आपल्याला या कम्प्लीट टँक मधलं काय मिळेल, वॉटर मिळेल. आता इथं झालं ही बेसिक मेथड झाली. हे सिम्बॉल खूप महत्वाचं आहे कारण यालाच आपण इंटिग्रेशन म्हणणार आहे पुढे जाऊन. आता ही झाली बेसिक मेथड, म्हणजे इथलं वॉटर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय केलं, आपण समेशन केलं. अगोदर काय केलं, डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन म्हणजे काय, स्मॉल चेंज कन्सिडर करणं, स्मॉल पार्ट स्मॉल इलेमेंट कन्सिडर करणं. मग इथं आपण स्मॉल पार्ट कन्सिडर केला काय, dx, एक स्मॉल एलिमेंट स्मॉल चेंज घेतला, त्या स्मॉल चेंज साठीचा पॅरामीटर फाइंड आउट केला. म्हणजे आपल्याला इथं वॉटर फाइंड आउट करायचंय म्हणून 10 लिटर वॉटर ह्या dx मध्ये आहे. आणि मग टोटल फाइंड आउट करण्यासाठी काय केलं, समेशन केलं. आणि मग हे समेशन घेतल्यामुळं तुम्हाला टोटल हाईट मिळाली, आणि टोटल हाईट मिळाली की त्याला इंटू 10 केलं, टोटल वॉटरही मिळालं. ही बेसिक मेथड झाली, रेग्युलर मेथड. नाउ इफ आवर टँक इज लाईक धिस, हियर इथं बघा या सिलेंडरची रेडियस ही सगळीकडे सेम आहे, r आहे ओव्हरऑल दिस सिलेंडर. बट नाउ आवर टँक इज लाईक धिस, आपला टँक आता असा आहे. आणि असा टँक असेल तर यामध्ये काय चेंज होईल बघा, हियर द रेडियस इज से स्मॉल a and here the radius of the cylinder is small b. Now the radius of the cylinder is not constant. आता रेडियस कॉन्स्टंट नाही, आणि यामध्ये काय केलं आपण, वॉटर फिलअप केलं, कम्प्लिटली हाई भरलेला आहे. आणि परत तेच मी विचारलं की या टँक मध्ये किती वॉटर आहे हे फाइंड आउट करायचंय तुम्हाला. तर मग काय करणार, तर मेथड तीच यूज करायची. पूर्ण टँक मधलं वॉटर फाइंड आउट करण्यापेक्षा काय करा, याचा एक स्मॉल पार्ट कन्सिडर करा. म्हणजे काय केलं आपण, वी यूज्ड हियर डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन घेणं म्हणजे काय, तर त्या टोटल व्हॅल्यूचा एक स्मॉल पार्ट कन्सिडर करा फक्त. आणि मग या स्मॉल पार्टची लेंथ किंवा थिकनेस आपण dx म्हणतो. काय थिकनेस आहे याची, dx ही थिकनेस झाली या स्मॉल पार्टची. अँड वॉटर कंटेंड इन दिस स्मॉल पार्ट इज ऑब्टेन्ड. याच्यामध्ये असलेलं वॉटर आपण फाइंड आउट केलं. पण आता टोटल वॉटर फाइंड आउट करायला अशी ऍडिशन करून टोटल वॉटर फाइंड आउट करता येईल का, प्रॉब्लेम काय येणार, हियर द रेडियस इज नाव व्हेरिएबल पॅरामीटर. ही जी थिकनेस आहे, विड्थ आहे याची, या टँकची विड्थ म्हणूया आपण याला, दिस विड्थ इज नॉट कॉन्स्टंट ओव्हरऑल दिस टँक. ही विड्थ आता कॉन्स्टंट नाहीये, इथं स्मॉल आहे इथं लार्ज आहे. आणि मग आपल्याला इथे लक्षात येत आहे की जर तुम्ही dx इथला पार्ट घेतला, इथला स्मॉल एलिमेंट dxच घेतला, बट हियर नाउ द वॉटर कंटेंड इन दिस पार्ट इज नॉट 10 लिटर और सेम ॲज दॅट ऑफ दिस पार्ट. या पार्ट एवढं वॉटर इथं नाहीये, इथं कन्सिडर केला हा स्मॉल पार्ट, तर इथं वॉटर कमी असणार एवढा पार्ट मध्ये, बिकॉज आवर रेडियस इज नॉट कॉन्स्टंट. म्हणजे इथं व्हेरिएबल पॅरामीटर आले. चेंज जो आहे तो चेंज आता कंटिन्युअस नाही, म्हणजे इथं कंटिन्युअसली हे पार्ट जे आहेत ते व्हेरी होत आहेत, चेंज होत आहेत. व्हेरिएबल पॅरामीटर आले की इथं काय करणार आपण, तर इथपर्यंतचा पार्ट तोच, डिफरन्शिएशन आपण तेच केलंय, स्मॉल पार्ट कन्सिडर केला. पण टोटल फाइंड आउट करण्यासाठी आता आपण समेशन यूज करू शकत नाही. म्हणजे या सगळ्या पार्टमध्ये जेवढं वॉटर आहे त्या सगळ्यांची ऍडिशन केली की टोटल वॉटर मिळतं. ही मेथड आता इथं नाही अप्लाय करत, बिकॉज हियर दिस पॅरामीटर्स आर व्हेरिएबल, चेंज होत आहेत हे पॅरामीटर. आणि मग चेंज होणारे पॅरामीटर आले तर आपण समेशनच्या जागी इंटिग्रेशन हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलस यूज करणार आहे. इंटिग्रेशन म्हणजेच समेशन. इंटिग्रेशन इज नथिंग बट समेशन. इथं काय केलं आपण, सम करतो म्हणजे काय करतो आपण, टोटल फाइंड आउट करतो ना, तेच मिनिंग याचा आहे. इंटिग्रेशनचा यूज करून हे आपण टोटलच फाइंड आउट करतो. मग समेशन कधी, जर
हे सगळं व्हेरिएबल नसतील तर, म्हणजे इथं प्रत्येक स्मॉल पार्ट मधला इथं असलेलं वॉटर जे आहे ते कॉन्स्टंट आहे आणि मग तुम्ही समेशन यूज करू शकताय. बट हिअर द पॅरामीटर्स आर व्हेरिएबल, हे व्हॅरी होतंय ना. आणि मग सपोज तुम्ही इथं कन्सिडर केलं की याची रेडियस y आहे, याची रेडियस किती आहे y, मग ही रेडियस y इथं असेल तर ही रेडियस y नसणार आहे, इथं असेल तर y नसणार आहे. सो दिस y चेंजेस, रेडियस जी आहे ती किंवा थिकनेस म्हणा याची काय होते, चेंज होते. इट्स y हॅज स्मॉलेस्ट व्हॅल्यू स्मॉल ए, रेडियसची स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती आहे a आणि रेडियसची लार्जेस्ट व्हॅल्यू किती आहे b. म्हणजे ही रेडियस ज्याला आपण y असं कन्सिडर केलं इथं, दिस रेडियस किंवा r च कन्सिडर करा, रेडियस कन्सिडर केली आपण r. सो दिस r हॅज स्मॉलेस्ट व्हॅल्यू a अँड लार्जेस्ट व्हॅल्यू a b. म्हणजे r चेंज होणार आहे, व्हॅरी होणार आहे. r चेंज होतंय विदिन लिमिट a टू b, कमीत कमी r a असणार आहे, जास्तीत जास्त r b असणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथं लिमिट आहे, इथं या चेंजला काय आहे, लिमिट आहे. अँड वी यूज लिमिट लाईक दिस a टू b. हे r जे चेंज होते हे जर घ्यायचं असेल तर लिमिट कसं घ्यायचं, a टू b. स्मॉलेस्ट r व्हॅल्यू a आणि लार्जेस्ट r व्हॅल्यू b या टाइप मध्ये इंटिग्रेशन असतं. फॉर्म्युले वगैरे आपण एक्झाम्पल सोडवताना मी तुम्हाला याला आणखी एक्सप्लेन करणार आहे. मग हे इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय मिळतं आपल्याला, तर या कंप्लीट टँक मध्ये असलेलं वॉटर मिळतं. समेशन इज नथिंग बट इंटिग्रेशन. पण इंटिग्रेशन कधी, इफ द पॅरामीटर्स आर नॉट कॉन्स्टंट, व्हेरिएबल असतील तर आपण सम घेण्याच्या ऐवजी काय घेतो, इंटिग्रेशन घेतो. इथं असं ही सिंपल कन्सेप्ट झाली. इथं रेग्युलर मेथड आपण 10th पर्यंत करत आलोय ती ऍडिशन करणार, पण इथं आता ऍडिशन करण्याच्या ऐवजी हे सगळ्यांचं वेगवेगळं पार्ट फाइंड आउट करत बसण्यापेक्षा जर आपण याचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला लॉजिकली याची टोटल व्हॅल्यू मिळते. आणि मग या इंटिग्रेशन किंवा डिफरन्शिएशनचा पार्ट आपण इथं यूज करणार आहोत. हे थोडं मी एक्झाम्पल टाइप यासाठी सांगतोय कारण आपल्याला फिजिक्समध्ये हे काय यूज करायचं याचं मिनिंग लक्षात आलं पाहिजे. आता ॲटलिस्ट एवढं तरी कळालं असेल की डिफरन्शिएशन म्हणजे काय आणि इंटिग्रेशन म्हणजे काय. सिंपल लँग्वेजमध्ये सांगतोय मी तुम्हाला की डिफरन्शिएशन म्हणजे काय, तर स्मॉल चेंज कन्सिडर करणं, स्मॉलेस्ट चेंज कन्सिडर करणं म्हणजेच स्मॉलेस्ट पार्ट किंवा स्मॉलेस्ट इलेमेंट कन्सिडर करणं. याला आणखी थोडा इझी एक्झाम्पल मध्ये सांगतो. सपोज वी हॅव हिअर ए सर्क्युलर वायर. एक सर्क्युलर वायर आहे आपल्याकडे. दिस सर्क्युलर वायर हॅज रेडियस r. ओके, आता ह्या वायरची जी लेंथ आहे किंवा याचा जो सर्कम्फरन्स आहे, हा सर्कम्फरन्स किती आहे म्हणणार आपण, दिस विल बी 2πr. फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. म्हणजे आपण असं कन्सिडर केलं की इथून वायरला कट केलं आणि स्ट्रेट केलं तर त्या वायरची लेंथ ही सुद्धा किती असणार आहे, 2πr असणार आहे. म्हणजे इथून कट केलं आणि वायरला स्ट्रेट केलं तर त्याची लेंथ l जी असणार आहे ती 2πr असणार आहे. आता डिफरन्शिएशनचं मिनिंग आधी लक्षात ठेवा. व्हॉट इज डिफरन्शिएशन, डिफरन्शिएशन मीन्स कन्सिडरिंग ए स्मॉल पार्ट ऑफ दिस लूप. या वायरचा जो लूप आहे याचा एक स्मॉल पार्ट कन्सिडर करणं. मी हा पार्ट कन्सिडर केला, स्मॉल एलिमेंट म्हणतो आपण याला. आणि वी कॉल, आता टोटल वायरची लेंथ एल आहे असं म्हटलं आपण, तर या स्मॉल पार्टची लेंथ आपण dl म्हणतो. स्मॉल पार्टची लेंथ काय लिहिली, dl लिहिली. आणि मग आपण हे आणखी क्लिअर होणार आहे तुम्हाला जसं जसं आपण पुढे एक्झाम्पल स्टडी करत जाईल. आणि मग हे dl, दिस इज डिफरन्शिएशन ऑफ दिस लेंथ l. आणि मग हा स्मॉल पार्ट झाला dl. नाउ व्हॉट इज इंटिग्रेशन dl. आता ह्या dlचं मी काय घेतोय, डिफरन्शिएशनचं मिनिंग कळालं. डिफरन्शिएशन म्हणजे स्मॉल चेंज घेणं किंवा स्मॉल पार्ट, स्मॉल एलिमेंट कन्सिडर करणं. आणि व्हॉट इज इंटिग्रेशन, इंटिग्रेशन मीन्स नथिंग बट दी समेशन. ऍड करतो ना आपण, इंटिग्रेशन म्हणजे टोटल फाइंड आउट करणं. मग इथं एखादा पार्ट असेल तर याची लेंथ किती, dl. इथला एखादा स्मॉल पार्ट आहे याची लेंथ dl आहे, इथला स्मॉल पार्ट आहे dl आहे. असे यामध्ये भरपूर असे काय आहेत, dl स्मॉल पार्ट आहेत. आपण या सगळ्यांची काय करणार आहे, ऍडिशन करणार आहे. आणि ऍडिशन म्हणजे समेशन, पण इथं आपण इंटिग्रेशन. व्हेरिएबल पॅरामीटर असेल तर काय करणार आहे, इंटिग्रेशन. आणि मग काय असेल याचा आन्सर सांगा. हे dl असे सगळे जर ऍड केले तर टोटल मिळेल नाही. अँड दिस टोटल लेंथ इज नथिंग बट दिस सर्कम्फरन्स. सो इंटिग्रेशन dl विल बी 2πr. या टाइप मध्ये आपण याला फिजिक्स मध्ये यूज करणार आहे. हे यासाठी सांगितलं कारण असे एक्झाम्पल घेणार आहे आपण
टोटल सर्कम्फरन्स, टोटल सरफेस एरिया, त्यामध्ये आपल्याला हे डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन काय करायचंय, यूज करायचंय. सो याचं मीनिंग एवढंच लक्षात ठेवा, डिफरन्शिएशन मीन्स कन्सिडरिंग ए स्मॉल एलिमेंट और स्मॉल पार्ट और स्मॉल चेंज, and integration means to find the total value. टोटल व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर इंटिग्रेशन घ्यायचं, म्हणजे ऍडिशन करतो आपण तसं इंटिग्रेशन करायचं इफ दी पॅरामीटर्स आर व्हेरिएबल. ही एक कन्सेप्ट आहे. आणखी एक कन्सेप्ट आपल्याला आजच्या लेक्चरसाठी गरजेची आहे, ती म्हणजे एरिया वेक्टर. व्हॉट इज एरिया वेक्टर? वी नो एरिया, सपोज वी हॅव ए सरफेस. This is a surface, एक rectangular surface है, and this surface has surface area S. या surface चा surface area किती आहे? S आहे. So here this area is a scalar quantity. Area ला कसली quantity म्हणतो आपण? Scalar. हा surface झाला याचा पूर्णसा. And now we can represent this area in the form of vector. Area ला आपण vector च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. आता वेक्टर म्हटलं की डायरेक्शन आली, देन हाऊ कॅन वी रिप्रेझेंट दिस एरिया इन द फॉर्म ऑफ वेक्टर क्वांटिटी? म्हणजे इथं डायरेक्शन दाखवायचे असेल तर सिम्पली ड्रॉ ए परपेंडिक्युलर टू धिस सरफेस. एक नॉर्मल जर ड्रॉ केला किंवा परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला, म्हणजे हे काय केलंय आपण, वी हॅव ए सरफेस लाईक दिस. दिस इज अवर सरफेस हॅव्हिंग एरिया एस. याचा सरफेस एरिया किती आहे? हा सरफेस एरिया S आहे. नाउ दिस इज ए स्केलर क्वांटिटी, फक्त मॅग्निट्यूड असते एरियाला आपल्याला माहिती आहे. आता या सरफेसला मला वेक्टर क्वांटिटी मध्ये रिप्रेझेंट करायचे, तर मी काय केलं, या सरफेसला मी एक परपेंडिक्युलर, इमॅजिनरी आहे असं रिअल मध्ये काही नाही, इमॅजिनरी एक काय ड्रॉ केला, परपेंडिक्युलर लाईक दिस. डायग्राम मध्ये असा सरफेस प्लेस केलाय आणि हा परपेंडिक्युलर दिला, म्हणजे मी फक्त काय ड्रॉ केला, एक एरो, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. And now if I rotate this area surface, this arrow also rotate. या सरफेसला मी कसं जरी प्लेस केलं, हा अपवर्ड होईल, इथं प्लेस केलं तर हा इकडं आउटवर्ड असेल, डाऊनवर्ड असेल. दिस एरो, हा जो एरो आहे, वी कॉल दिस एरो ॲज एरिया वेक्टर. या परपेंडिक्युलरला आपण काय म्हणणार आहे, एरिया वेक्टर. कसा रिप्रेझेंट करायचा? एरिया सिम्बॉल काय यूज केले आपण, एस, किंवा याला ए ही घेऊ शकता आपण. टेक्स्टबुक मध्ये आपल्या एस दिलंय म्हणून मी एस यूज केलंय, एरिया असेल तर ए ही यूज करतो आपण. अँड नाउ दिस एरो रिप्रेझेंट्स एरिया वेक्टर एस बार. याला कसं रिप्रेझेंट केलं आपण, एरिया वेक्टर मध्ये. मग एरिया वेक्टर याचा अर्थ फक्त डायरेक्शन, एस ही काय झाली, मॅग्निट्यूड झाली एरियाची. अँड दिस एरो शोज द डायरेक्शन ऑफ दिस सरफेस. एरिया वेक्टर can be represented by using a unit vector like this. S bar equal to, suppose हा आपला y axis होता, याला आपण 3 डायमेन्शन सिस्टीम मध्ये जर यूज केलं आणि मग हे 3 ऍक्सिस आहेत आपले x, z आणि हा y axis आहे. then we use here j cap, unit vector y along y axis we use j cap. so here we can write this as s into j cap. now this is a vector quantity, म्हणजे ए नॉर्मल और परपेंडिक्युलर ड्रॉन टू दिस सरफेस. या सरफेसला ड्रॉ केलेला काय, परपेंडिक्युलर. वी कॉल दिस ॲज एरिया वेक्टर. याला काय म्हणणार आहे आपण, एरिया वेक्टर म्हणणार आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हा काय यूज करायचा ते आपल्याला इथं आता फ्लक्स स्टडी करताना लक्षात येईल. एरिया वेक्टर म्हणजे फक्त काय, तर आपण एखाद्या सरफेसला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर नॉर्मल, आणि मग एरिया असा असेल तर हा अपवर्ड झाला, एरिया असा प्लेस केला तर तो इकडे आला, एरिया लाईक एरिया वेक्टर इकडे डाऊनवर्ड आला, इथं असेल तर इकडे येईल असा. म्हणजे तुम्ही सरफेस जसा प्लेस करताय तसं ह्या एरोची डायरेक्शन काय होत जाते, चेंज होत जाते. सो व्हॉट इज एरिया वेक्टर, ए परपेंडिक्युलर और नॉर्मल ड्रॉन टू दी सरफेस, वी कॉल दिस ॲज एरिया वेक्टर. लक्षात ठेवा. यामध्ये परत आणखी प्रॉब्लेम असा आहे की जर एरिया हा सिमेट्रिकल नसेल तर काय करायचं, म्हणजे नॉर्मल कसा ड्रॉ करायचा. सपोज अवर एरिया इज लाईक दिस, सरफेस आपला असा आहे, अँड फॉर दिस सरफेस हाऊ कॅन वी ड्रॉ, ए 3 डायमेन्शनल सरफेस आहे, हाऊ कॅन वी ड्रॉ दी एरिया वेक्टर. याला एरिया वेक्टर कसा ड्रॉ करायचा, हियर वी, हा टोटल सरफेस आहे एस, टोटल सरफेस किती आहे एस,
अँड वी कन्सिडर हिअर ए स्मॉल एलिमेंट ऑफ दिस सरफेस. म्हणजे काय केलं बघा, डिफरन्शिएशन घेतलं का इथं. आपण टोटल फाइंड आउट करता येत नाही ना टोटल, तर काय करायचं, स्मॉल पार्ट कन्सिडर करायचे. याचे मी स्मॉल पार्ट घेतो इथं असे लाईक दिस. These are the small elements or small part of this area. S चा small part आहे, differentiation घेतलं म्हणून ds. Now what is ds? ds is a small surface area. Total S आहे, small surface area ds, and we draw here area vector like this. याला perpendicular draw केला, so this is our area vector. If we draw here a perpendicular to this surface, this is our area vector. इथे draw केला तर हा असा असेल. म्हणजे different पॉइंटला एरिया वेक्टर डायरेक्शन डिफरंट आहे लाईक दिस. असा या टाईपमध्ये हा एरिया वेक्टर काय करायचा, कन्सिडर करायचा. म्हणजे एरियाला आपण एखादा एरो ड्रॉ केला, परपेंडिक्युलर और नॉर्मल ड्रॉ केला की त्याला आपण काय म्हणणार आहे, एरिया वेक्टर. आणि मग हा पार्ट आपण यूज करून इलेक्ट्रिक फ्लक्स हा पार्ट स्टडी करणार आहोत. नाउ व्हाट इज इलेक्ट्रिक फ्लक्स? इलेक्ट्रिक फ्लक्स इज ए प्रॉपर्टी और इट इज ए प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. Electric flux is a property of electric field. Then what is electric flux? The word meaning of this flux is flow. Flux याचं meaning काय आहे, flow. Flow म्हणजे ज्याला आपण प्रवाह म्हणतो, पास होणं. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे कशाचा फ्लो असेल हा, दिस इज ए फ्लो ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डचा काय असतो, हा फ्लो असतो. मग इलेक्ट्रिक फील्ड फ्लो होते का, आणि ती पिक्चरली कशी रिप्रेझेंट करता येईल. टू रिप्रेझेंट इलेक्ट्रिक फील्ड वी यूज लाईन्स. त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किंवा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असा वर्ड यूज केला होता. मग इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करण्यासाठी आपण इथं ज्या लाईन्स यूज करतो, सपोज दिस इज ए पॉझिटिव्ह चार्ज अँड द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस पॉझिटिव्ह चार्ज इज आउटवर्ड लाईक दिस. दीज आर द इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स and electric field due to this positive charge is outward. And now I place here a metallic sheet, एक large metallic sheet ज्याची thickness ही जास्त आहे. एक thick metallic plate मी इथं काय केले, प्लेस केले. We know about this. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पास थ्रू कंडक्टर. कंडक्टर मधून ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स काय होत नाहीत, पास होत नाहीत. आणि मग मी इकडे एखादा दुसरा चार्ज प्लेस केला, देर इज वन मोर पॉझिटिव्ह चार्ज. मग या चार्ज वरती हा पॉझिटिव्ह चार्ज फोर्स अप्लाय करेल का. आपण म्हणतो की दोन पॉझिटिव्ह चार्ज असतील तर एकमेकांमध्ये काय होतं, रिपल्शन होतं. नो, कारण मध्ये काय आहे, आता एक मेटालिक शीट आहे, त्यामुळे ह्या लाईन्स इकडे पास होणार नाहीत. So there is no electric field passes across this side and this charge experience no force. कुठलाही फोर्स हा एक्सपिरियन्स करणार नाही. पण जर काय होईल, if I made here a small hole like this, मी या शीट वरती असं एक स्मॉल होल इथं तयार केलं, एक स्लिट तयार केली. नाउ these lines, या 3 लाईन्स ज्या आहेत, these 3 lines passes through this hole. या स्मॉल होल मधून, या सरफेस मधून या लाईन्स काय होतील, आता पास होतील. आणि मग या लाईन्स इकडेही आलेल्या दिसतील आपल्याला लाईक दिस. ह्या 3 लाईन्स इकडे आल्या अँड नाउ दिस चार्ज एक्सपिरियन्स ए फोर्स. हा चार्जनं काय एक्सपिरियन्स केला, फोर्स एक्सपिरियन्स केला. म्हणजे इथं हा जो आपण इथं स्मॉल स्लिटचा पार्ट, स्मॉल होल तयार केलं होतं, या होल मधून ह्या लाईन्स काय झाल्या, पास झाल्या ना त्यातून, म्हणजेच आपण म्हणणार आहे त्या फ्लो झाल्या. या स्मॉल होल मधून these lines or these lines of force passes through this surface. या स्मॉल पार्ट मधून, त्या विंडो मधून ह्या लाईन्स काय झाल्या, पास झाल्या. आणि म्हणजेच आपण म्हटलं त्याला की फ्लो झाल्या. इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स काय झाल्या, पास झाल्या, फ्लो झाल्या. आणि याच फ्लोला म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आपण असं म्हणूया की अगोदर नव्हती, पण आता या विंडो मधून ती काय होते, अशी पास होते. इलेक्ट्रिक फील्ड पास होते हे आपण ह्या लाईन्सने दाखवले. अँड दिस पासिंग ऑफ दिस इलेक्ट्रिक लाईन्स इज नथिंग बट दी फ्लो. म्हणजे कुणाचा फ्लो आहे मग हा एक्झॅक्टली, दिस इज ए फ्लो ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स ज्या असतात त्यांचा हा काय आहे, फ्लो आहे. आणि इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स म्हणजे ती इलेक्ट्रिक फील्डच असते. सो दिस इज ए फ्लो ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. हा फ्लो कुणाचा आहे, इलेक्ट्रिक फील्डचा. अँड वी कॉल इट ॲज फ्लक्स. यालाच आपण काय म्हणणार आहे, फ्लक्स. फ्लक्स मीन्स फ्लो. लक्षात ठेवा, पास होणं, प्रवाह असणं एखाद्या गोष्टीचा, त्याला काय म्हणणार आहे आपण, फ्लक्स. अँड दिस इज ए फ्लो ऑफ इलेक्ट्रिक फील्ड.
Then what is electric flux? Electric flux means it is a flow of electric field. इलेक्ट्रिक फील्डचा प्रवाह एखाद्या सरफेस मधून इलेक्ट्रिक फील्ड पास होणं त्याला काय म्हणणार आपण? फ्लक्स म्हणणार. पण डेफिनेशन लिहिताना याला थोडं डिफरंट लँग्वेज मध्ये आपण लिहिणार आहे. मग डेफिनेशन मध्ये काय लिहायचं आहे तर या सरफेस मधून किती नंबर ऑफ लाइन्स पास होत आहेत, या दिलेल्या सरफेस मधून हाऊ मेनी नंबर ऑफ लाइन्स पासेस, that number of lines is used to represent the electric flux. फ्लक्स सांगण्यासाठी आपण इथं या सरफेस मधून पास होणाऱ्या नंबर ऑफ लाइन्सचा यूज करणार आहोत. म्हणजे या सरफेस मधून पास होणाऱ्या लाइन्स जर लार्ज नंबर ऑफ लाइन्स पास होत असतील तर आपण म्हणणार फ्लक्स इज लार्ज, म्हणजे फ्लो कसा आहे? लार्ज आहे. जर या सरफेस मधून सपोज हा सरफेस असा आहे अँड 2 लाइन्स पासेस थ्रू दिस सरफेस, मग आपण असं म्हटलं की फ्लक्स किती आहे? 2 आहे. परत तसाच एक सरफेस आहे अँड नाव 4 लाइन्स आर पासेस थ्रू दी सरफेस, नाव दी फ्लक्स इज 4. म्हणजे नंबर ऑफ लाइन्स किती आहेत यावरून आपण फ्लक्स किती आहे हे ठरवतोय. आणि याच्यावरून डेफिनेशन सांगितलंय की व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स? दी नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू सरफेस, त्या सरफेस मधून पास होणाऱ्या नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स त्याला आपण म्हणणार आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. म्हणजे फ्लक्सची स्ट्रेंथ किंवा इंटेन्सिटी सांगतोय आपण. फ्लक्स जास्त आहे की कमी आहे हे कशावरून ठरवायचं? नंबर ऑफ लाइन्स वरून. सो फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स वी यूज डेफिनेशन लाइक दिस. इलेक्ट्रिक फ्लक्स मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, number of electric lines of force passing normally through surface is known as electric flux. याला आपण म्हणणार आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. आता नॉर्मली म्हणजे कशा? सरफेस मधून पास होत आहेत पण नॉर्मली मीन्स परपेंडिक्युलर डायरेक्शन. सपोज दिस इज अवर सरफेस, हा आपला काय झाला? सरफेस. अँड नाव इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स आर पासिंग थ्रू दिस सरफेस. या सरफेस मधून ह्या लाइन्स काय होतात? आता पास होत आहेत. जर त्या नॉर्मली पास होत असतील, म्हणजे एखादी लाईन अशी जात असेल तर त्या कन्सिडर नाही करत आपण. ज्या लाइन्स या सरफेस मधून नॉर्मली पास होत आहेत त्या नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्सला आपण काय म्हणणार आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणणार आहे. सो व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स? नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू सरफेस, पासिंग परपेंडिक्युलरली थ्रू दिस सरफेस. वी कॉल इट ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स. याला आपण म्हणणार आहोत इथं काय? इलेक्ट्रिक फ्लक्स. ही डेफिनेशन झाली. आणि मग फ्लक्सची कन्सेप्ट जी आहे ही आणखी क्लिअर करायची असेल तर मी इथं काही कंडिशन्स ड्रॉ केलेल्या आहेत. म्हणजे हा जो इलेक्ट्रिक फ्लक्स आहे हा कशावरती डिपेंड असू शकतो. नाउ फर्स्ट सी, फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स वी यूज सिम्बॉल फाय. ओके, हे फाय हे सिम्बॉल PHI फाय, हे फाय हे सिम्बॉल आपण कशासाठी यूज करणार आहे? फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स. सो हियर इन फर्स्ट डायग्राम व्हाट इज दिस? Parallel lines means this is a uniform electric field. इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म असेल तर आपण त्याला रिप्रेझेंट करतो पॅरलल लाइन्स ना. हे आपण अगोदर स्टडी केलेलं आहे. नाउ दिस इज अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड अँड आय प्लेस हियर ए सरफेस लाईक दिस. इथं मी काय प्लेस केलाय? सरफेस केलाय. हा सर्क्युलर आहे, एक सर्क्युलर सरफेस आहे. ओके, आणि याला मी असं प्लेस केलंय. दिस सरफेस इज परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. या इलेक्ट्रिक फील्डच्या लाइन्स ना हा सरफेस कसा प्लेस केलाय मी? परपेंडिक्युलर. अँड नाउ नंबर ऑफ लाइन्स पासेस थ्रू दिस सरफेस. या सरफेस मधून आता इलेक्ट्रिक फील्डच्या लाइन्स काय होत आहेत? पास होत आहेत. किती लाइन्स पास होत आहेत बघा? 1 2 3 4. नाउ हियर द 4 नंबर ऑफ लाइन्स आर पासेस थ्रू दिस सरफेस. आणि मग आता आपण यूज करणार आहे एरिया वेक्टर. व्हाट इज एरिया वेक्टर? एरिया वेक्टर इज ए नॉर्मल और परपेंडिक्युलर ड्रॉन टू दी सरफेस. सरफेसला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर. आपला सरफेस असा आहे इथं लाईक दिस. ओके, अँड नाउ वी ड्रॉ ए परपेंडिक्युलर टू दिस सरफेस. या सरफेसला आपण काय ड्रॉ करणार आहोत? परपेंडिक्युलर. सो दिस इज दी
एरिया वेक्टर. सपोज आपला हा एरिया इथं काय आहे S, हा सरफेस एरिया किती आहे याचा, ह्याचा सरफेस एरिया S आहे. देन वी कॅन शो दिस एरिया वेक्टर ॲज S बार. सरफेस एरिया S असेल तर एरिया वेक्टरला फक्त आपण काय करतो, वेक्टर सिम्बॉल यूज करतो. सो दिस एरो इज व्हॉट, दिस एरो इज नथिंग बट अवर एरिया वेक्टर ड्रॉन टू दिस सरफेस. सरफेसला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, याला काय म्हटलं आपण, एरिया वेक्टर. आता एरिया आहे पण तो वेक्टर मध्ये आपण रिप्रेझेंट केलाय. अँड नाउ हियर 4 नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर पासेस थ्रू दिस सरफेस अँड वी कॉल, मग आपण कन्सिडर करूया की इथं फ्लक्सची व्हॅल्यू इथं किती आहे, 4 आहे. नाउ हियर द फ्लक्स इज 4, कारण 4 नंबर ऑफ लाईन्स काय होतात यातून पास होत आहेत. आणि फ्लक्सलाच काय म्हटलंय आपण, व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स, नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू दी सरफेस. एखाद्या सरफेस मधून किती नंबर ऑफ लाईन्स पास होत आहेत त्यालाच काय म्हटलंय आपण, फ्लक्स म्हटलंय आपला. मग इथं किती नंबर ऑफ लाईन्स पास होत आहेत, 4. सो अवर फ्लक्स इज 4. कन्सिडर करा फक्त. आता इलेक्ट्रिक फील्ड इथंही आहे आणि इथंही आहे, सरफेस तोच आहे, सेम सरफेस आहे S, त्याचा हा सरफेस एरिया वेक्टर लाईक दिस S बार, तोच सरफेस आहे. मग दोन डायग्राम मध्ये डिफरन्स काय आहे, हियर इलेक्ट्रिक फील्ड, हियर द इलेक्ट्रिक फील्ड इज स्ट्रॉंग, इथल्यापेक्षा इथली इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग आहे. कशावरून ओळखलं, बिकॉज हियर द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड. इथं लाईन्स कशा आहेत, क्राउडेड आहेत, इथं कशा आहेत, वाइडली सेपरेटेड आहेत. सो दिस इलेक्ट्रिक फील्ड इज वीक, दिस इलेक्ट्रिक फील्ड इज स्ट्रॉंग. म्हणजे आता इथं स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड, आपण इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी इन्क्रीज केली. काय चेंज केला, वी इन्क्रीज हियर द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. कंडिशन तर तीच आहे, तोच सरफेस आहे, तेवढाच आहे असाच प्लेस केलाय परपेंडिक्युलर. बट नाउ नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू दिस सरफेस इन्क्रीजेस. आता या सरफेस मधून जाणारा नंबर ऑफ लाईन्स काय झाला, इन्क्रीज झाल्या. आणि काय चेंज केलं होतं आपण, तर आपण इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ वाढवली, इथं इन्क्रीज केली. म्हणजे लाईन्स क्राउडेड असतात, लाईन्स जास्त झाल्या की इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ इन्क्रीज झाली. अँड नाउ 1 2 3 4 5 6 7 नंबर ऑफ लाईन्स आर नाउ पासेस थ्रू दिस सरफेस. म्हणजे आता फ्लक्स किती झाला, 7 झाला. याचा अर्थ लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फ्लक्स चेंजेस, फ्लक्स चेंज झाला ना, 4 चा किती झाला, 7. का, we changed here the intensity or strength of electric field. म्हणजे याचा अर्थ झाला की फ्लक्स डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डच्या इंटेन्सिटीला हा कसा डिपेंड आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मी फ्लक्स कशावरती डिपेंड आहे हे सांगतोय तुम्हाला. पहिला पॅरामीटर कळाला, इलेक्ट्रिक फ्लक्स डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी और स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज अवर फर्स्ट पॉइंट. नाउ इफ वी कन्सिडर, आता हे दुसऱ्या, आता या दोन डायग्राम मध्ये काय डिफरन्स आहे सांगा. हे पहिला चेंज लक्षात आला असेल. नाउ दिस सेकंड चेंज, इथं सरफेस एरिया S आहे, इथं आपण S डॅश आहे म्हणूया. सरफेस एरिया इथं लार्ज कन्सिडर केला आहे मी. सरफेस इथंही आहे, इथंही आहे, हा सरफेस स्मॉल आहे. अँड नाउ द सरफेस एरिया इज इन्क्रीज्ड, आपण एक लार्ज सरफेस कन्सिडर केला. फील्ड तीच आहे, ही आणि ही इलेक्ट्रिक फील्ड सेमच आहे, पण सरफेस जो आहे तो लार्ज कन्सिडर केला. अँड नाउ व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस सरफेस, हियर द फ्लक्स विल बी 1 2 3 4 5 6. फ्लक्स इज 6. इथं फ्लक्स किती होता, 4. इथं फ्लक्स किती आहे, 6 आहे. का चेंज झाला, इन्क्रीज झाला ना फ्लक्स, बिकॉज वी इन्क्रीज्ड सरफेस एरिया. आपण एरिया काय केला, इन्क्रीज केला. म्हणजे लार्ज एरिया कन्सिडर केला की नंबर ऑफ लाईन्स या सरफेस मधून पास होणाऱ्या इन्क्रीज होणार, आणि नंबर ऑफ लाईन्स इन्क्रीज झाल्या की फ्लक्स हे काय होणार, इन्क्रीज. साहजिक आहे, सरफेस लार्ज केला की तो जास्त लाईन्सला काय करणार, कव्हर करणार, त्यातून जास्त लाईन्स पास होणार, म्हणजे फ्लक्स काय झाला, इन्क्रीज झाला. याचा अर्थ इलेक्ट्रिक फ्लक्स इलेक्ट्रिक फील्ड वरती तर डिपेंड आहेच, आणखी कशावरती, इट डिपेंड्स ऑन दी सरफेस एरिया. आणखी कशावरती, किंवा असलेला दिस फ्लक्स इज ऑल्सो डिपेंड्स ऑन दी सरफेस एरिया. सरफेस वरती सुद्धा हा फ्लक्स काय आहे, डिपेंड आहे. आता इथं याचा हा एरिया वेक्टर झाला. आता एरिया वेक्टरचा रोल काय म्हणणार तुम्ही, मग कशाला हा एरो ड्रॉ करून ठेवला त्या सरफेसला, तो रोल आता आपण या चौथ्या कंडिशनला बघणार आहोत. नाउ ही आणि ही डायग्राम सेमच आहे, इलेक्ट्रिक फील्ड सेम आहे, बट
here the surface is now not perpendicular to the electric field. सरफेसला मी काय केलं, रोटेट केलं आणि थोडंसं इन्क्लाइंड प्लेस केलंय. ओके, नाव अवर सरफेस, इथं परपेंडिक्युलर सरफेस होता, नाव दी सरफेस इज रोटेटेड. थोडं रोटेट केलं सरफेसला, आणि सरफेसला जर रोटेट केलं तर फ्लक्स तेवढाच राहील का चेंज होईल? आता सांगा. सरफेस रोटेट केल्यामुळं ही लाईन आणि ही लाईन, ह्या दोन लाईन्स इथं पास होत होत्या, सरफेस मधून पास झाल्या, बिकॉज सरफेस इज लाईक दिस. But now surface is rotated and now this line is not passing through the surface. या surface मधून पास होते का लाईन? नो, सरफेस मधून लाईन पास होत नाही. ही लाईन जी आधी पास होती ती ही लाईन पास होत नाही, म्हणजे इथं सरफेस मधून पास होणाऱ्या नंबर ऑफ लाईन्स कमी झाल्या, डिक्रीजेस. आणि नंबर ऑफ लाईन्स इथं कमी झाल्यामुळं नाव दी फ्लक्स इज 2. फ्लक्स काय झाला इथं? 2 झाला, म्हणजे फ्लक्स डिक्रीज झाला when we rotate this surface. आणि सरफेस रोटेट किती अँगल न केला हे कसं सांगणार? सरफेस किती अँगल न रोटेट केलाय? वी कॅन ऑब्टेन दिस बाय युजिंग दिस एरिया वेक्टर. नाउ अवर एरिया वेक्टर इज लाईक दिस. आपला एरिया वेक्टर इथं असा या टाइप मध्ये असणार आहे. दिस इज अवर एरिया वेक्टर. ओके, आणि एरिया वेक्टरला काय सिम्बॉल यूज करतो आपण? एस बार. बघा, हा एरिया वेक्टर म्हणजे ए परपेंडिक्युलर ड्रॉन टू दी सरफेस, हा असा रिप्रेझेंट केला आहे. सुरुवातीला हा असा होता इथं. नाव अवर सरफेस इज रोटेटेड. सरफेस रोटेट केला की हा एरिया वेक्टर आता कुठे आला? इकडे आलाय. आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन तर हीच आहे. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर. म्हणजे आपण आता म्हणू शकतोय की एवढ्या अँगलनं आपण सरफेसला काय केलंय? रोटेट केलंय. अगोदर हा एरिया वेक्टर इथं होता ना असा, सरफेस रोटेट केला की तो एरिया वेक्टर इकडे आला. सो दिस अँगल इज नथिंग बट द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर. एरिया वेक्टर म्हणजे तो आपल्याला त्या सरफेसला आपण किती अँगलनं रोटेट केलंय तो अँगल आपल्याला इथं मिळतो. सो व्हॉट इज थिटा? थिटा इज द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर. आणि आपल्याला माहित आहे सरफेसला जर रोटेट केलं, इफ वी रोटेट दिस सरफेस देन दिस अँगल चेंजेस अँड द फ्लक्स ऑल्सो चेंजेस. सरफेस रोटेट केला की हा फ्लक्सही काय होतोय? चेंज होतोय. आणि मग काय होईल सांगा इथं? जर मी या सरफेसला रोटेट करून असं प्लेस केलं, नाव दिस सरफेस इज पॅरलल टू द इलेक्ट्रिक फील्ड. सरफेस कसा आहे आता? या इलेक्ट्रिक फील्डला कसा प्लेस केलाय? पॅरलल. आधी कसा होता इथं? परपेंडिक्युलर. नंतर मी रोटेट केला आणि तो आता मी पॅरलल प्लेस केलाय. पॅरलल प्लेस केला म्हणजे एरिया वेक्टर एक्झॅक्टली असा आला. नाव द एरिया वेक्टर विल बी लाईक दिस. एरिया वेक्टर असा आला ना. अँड अँगल इज 90 डिग्री. अँगल कसा झाला हा? 90 डिग्री. ई बार आणि एस बार यांच्यातला अँगल काय झाला? 90 डिग्री. नाव दी सरफेस इज दिस. हा सरफेस आहे आपला आणि तो असा प्लेस केलाय. नाउ व्हॉट आर दी नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू दी सरफेस? किती असतील आता? या सरफेस मधून जाणाऱ्या लाईन्स म्हणजे अशा पास झाल्या पाहिजेत. सरफेस तर हा असा प्लेस केलाय आपण, म्हणजे या अशा पास होणाऱ्या लाईन्स आहेत का? लाईन्स आर पॅरलल टू दी सरफेस. सरफेस मधून पास होणार नाहीत. सो हियर या सरफेस मधून पास होणाऱ्या लाईन्स आता किती झाल्या? 0 झाल्या. एकही लाईन या सरफेस मधून अशी पास होणार नाहीये, बिकॉज लाईन्स आर पॅरलल नाव. आणि एकही लाईन्स पास होत नसेल तर सरफेस फ्लक्स किती? मग 0 झाला ना हा फ्लक्स. म्हणजे फ्लक्स 0 असू शकतो. याचा अर्थ परपेंडिक्युलर असेल तर मॅक्झिमम लाईन्स काय होतील? पास होतील, म्हणजे फ्लक्स मॅक्झिमम झाला. आणि या सरफेसला जर आपण रोटेट करून असं प्लेस केलं तर या सरफेस मधून जाणाऱ्या नंबर ऑफ लाईन्स आता 0 झाल्या, कारण लाईन्स आता पॅरलल आहेत आणि फ्लक्सची व्हॅल्यू काय झाली? 0. सो फ्लक्स इज ऑल्सो डिपेंड्स ऑन दिस अँगल थिटा. या थिटा अँगल वरती ही काय आहे? ही डिपेंड आहे व्हॅल्यू. म्हणजे थिटा जसा आपण याला जसं रोटेट करेल या सरफेसला तसा हा थिटा काय होईल? चेंज होईल. आणि जसा हा थिटा चेंज होईल तसं फ्लक्सची व्हॅल्यू काय होते? चेंज होते. मग इथं ह्या थिटालाही आपल्याला इथं या फ्लक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आणलं पाहिजे. नाव आता मला सांगा की फ्लक्स ही जी कन्सेप्ट आहे किंवा फ्लक्स फाय हा कशावरती डिपेंड आहे? यात सगळ्या रिव्ह्यू वरून सांगता आलं पाहिजे. आता फ्लक्स डिपेंड्स ऑन दी इलेक्ट्रिक फील्ड किंवा स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग केली की फ्लक्स इन्क्रीज होणार आहे. फ्लक्स ऑल्सो डिपेंड्स ऑन दी सरफेस एरिया. एरियावरती ही फ्लक्स डिपेंड असतो.
and the flux also depends on this angle between direction of electric field and area vector. So for this we use a formula for electric flux. Phi equal to electric field is a vector quantity E bar and dot S bar. Now what is S bar? S is surface किंवा याला आपण असंही लिहू शकतोय E bar dot A bar एरियासाठी टेक्स्टबुक मध्ये एस सिम्बॉल यूज केलाय आणि काही बुक्स मध्ये कॅपिटल ए सिम्बॉल हेही यूज केलेलं आहे, त्यामुळे दोन्ही टाइप मध्ये लक्षात ठेवा. दिस इज द फॉर्म्युला यूज्ड टू फाइंड द इलेक्ट्रिक फ्लक्स. फ्लक्स साठीचा हा फॉर्म्युला आहे. मग एस बार हा एरिया वेक्टर झाला. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, आठवतंय ए बार डॉट बी बार असेल तर हा प्रोडक्ट असतो ए बी कॉस थिटा. लाईक दिस वी कॅन राईट दिस ॲज phi equal to E as cos theta. Now what is cos theta? Theta is the angle between these two vectors. हा theta जो असतो तो त्या दोन वेक्टरच्या मध्ये असलेला अँगल असतो. So here theta is the angle between E bar and S bar. आणि तोच आपला हा अँगल ना आता जो मी सांगत होतो तो S bar is our area vector. S bar हा काय झाला एरिया वेक्टर. E bar is the direction of electric field आणि मग या दोघांमधला अँगल जो आहे तो काय झाला थिटा, जो त्या सरफेसला रोटेट केलं की चेंज होईल. अँड नाउ दिस इज द फॉर्म्युला यूज्ड टू फाइंड द इलेक्ट्रिक फ्लक्स. फ्लक्स फाइंड आउट करायसाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो. लक्षात आलं. तर हा फॉर्म्युल्यामध्ये आता इथं यस हे यस काय मग दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ सरफेस एरिया. त्या एरियाची मॅग्निट्यूड आता ती स्केलर क्वांटिटी झाली. म्हणजे किती आहे, सर्कल असेल तर पाय आर स्क्वेअर फॉर्म्युला यूज करा, एखादा रेक्टँगल असेल तर लेंथ इंटू ब्रेड फॉर्म्युला यूज करतो आपण. ही मॅग्निट्यूड झाली आणि हा एरियाच आहे बट इट इज रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ वेक्टर. आता ह्या एरियाला कसं रिप्रेझेंट केलंय आपण वेक्टर. त्यासाठी आपण त्याला वर्ड यूज केला होता एरिया वेक्टर. अँड एरिया वेक्टर इज ए नॉर्मल और परपेंडिक्युलर ड्रॉन टू दी सरफेस. सरफेसला ड्रॉ केलेला हा परपेंडिक्युलर किंवा नॉर्मल असतो. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. सो दिस इज दी फॉर्म्युला युज्ड फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स. आता हा फ्लक्स कसा चेंज होईल फॉर्म्युल्यावरून बघा. थिटा अँगल पहिली कंडिशन मी घेतो. दिस इज दी डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शन आहे. मी सरफेसला इथं असं प्लेस केलं. ओके रेक्टँगलच घ्या म्हणजे हातात आहे तो रेक्टँगल सरफेस आहे. नाउ दिस सरफेस इज लाईक दिस. इथून लाईन्स या सरफेस मध्ये काय होत आहेत एंटर होत आहेत. ओके आणि इकडं बाहेर येत आहेत. आता सरफेस मधून पास होणारा फ्लक्स याचा सरफेस एरिया सपोज एस आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड ई बार आहे. देन व्हॉट इज द फ्लक्स पासिंग थ्रू दिस सरफेस असं जर विचारलं मी तर फॉर्म्युला काय घेणार आपण फाय. इलेक्ट्रिक फील्ड इज ई, सरफेस इज एस. नाउ व्हॉट इज कॉस थिटा हियर. थिटा इज द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर. मग याचा एरिया वेक्टर कसा झाला इथं एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर ऑर नॉर्मल ड्रॉन टू दी सरफेस. सो हियर एरिया वेक्टर या सरफेसला ड्रॉ केलेला एरिया वेक्टर will be in the same direction. हा एरिया वेक्टर इथं याच डायरेक्शन असणार आहे लाईक दिस. दिस इज दी एरिया वेक्टर ड्रॉन टू दी सरफेस. म्हणजे इथं एस बार ज्याला म्हणतो आपण. सो हियर एस बार अँड ई बार आणि सेम डायरेक्शन. म्हणजे एरिया वेक्टर एरो इकडं आहे आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही इकडंच आहे. सो दी अँगल बिटवीन दिस टू इज झिरो. अँगल किती झाला इथं झिरो झाला ना दोघांमधला. आणि कॉस झिरोची व्हॅल्यू 1 असते. सो फ्लक्स विल बी ई इंटू एस. फ्लक्सचा फॉर्म्युला काय आला ई इंटू एस आला. आणि जर मी याला रोटेट केलं इफ आय रोटेट दिस सरफेस ओके लाईक दिस म्हणजे मी या सरफेसला आता असं प्लेस केलंय. सो नाउ दिस सरफेस इज रोटेटेड अँड इट इज प्लेस्ड लाईक दिस. असा सरफेस इथं काय केला आपण प्लेस केला. ओके अँड आता याला जर रोटेट केलं तर काय होईल बघा. हा एरिया वेक्टर होता इथं असा. आता या सरफेसला रोटेट करून असं प्लेस केलं तर एरिया वेक्टर वरती आला ना. नाउ द एरिया वेक्टर इज लाईक दिस. दिस इज अवर एरिया वेक्टर एस बार. बट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज सेम इकडंच आहे. हियर द अँगल बिटवीन ई बार अँड एस बार इज नाव 90 डिग्री. आता अँगल किती आला 90 डिग्री आला. मीन्स थिटा इज 90 अँड व्हॉट इज फ्लक्स ई एस आहेच हे.
बट cos 90 इज 0, सो दिस फ्लक्स विल बी 0. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं ना, सरफेस जर पॅरलल प्लेस केला इलेक्ट्रिक फील्डला तर फ्लक्सची व्हॅल्यू काय असते? 0 असते. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स इज 0 इफ दिस सरफेस इज पॅरलल टू द इलेक्ट्रिक फील्ड, बट एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर टू द इलेक्ट्रिक फील्ड. सरफेस फील्डला पॅरलल आहे पण एरिया वेक्टर कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. लक्षात ठेवा. अँड इलेक्ट्रिक फील्ड इज मॅक्झिमम. इलेक्ट्रिक फील्ड मॅक्झिमम असतो इफ surface is perpendicular to electric field but area vector is parallel to electric field. एरिया वेक्टर जर इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल असेल तर फ्लक्सची व्हॅल्यू मॅक्झिमम असते आणि जर एरिया वेक्टर इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असेल तर फ्लक्सची व्हॅल्यू ही मिनिमम असते, म्हणजे 0च असते. या टाइप मध्ये हा अँगल जो आहे तो त्या अँगलचा रोल आहे इथं, आणि त्या अँगलचं अंडरस्टँडिंग होण्यासाठीच आपण इथं एरिया वेक्टर ही कन्सेप्ट यूज केले. याला नंतरही आपल्याला यूज करायचं आहे. मग लक्षात आलं फॉर्म्युला इलेक्ट्रिक फ्लक्सचा. हियर इलेक्ट्रिक फ्लक्स is nothing but the number of electric lines of force passing normally through the surface. आणि फ्लक्सचा फॉर्म्युला फाय इक्वल टू आपण घेणार आहे ई बार डॉट एस बार. लक्षात आलं. आणि या दोघांचा प्रोडक्ट ई एस कॉस थिटा असा असतो, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर. या टाइप मध्ये याला थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा. नाउ व्हॉट इज द युनिट युज्ड फॉर दिस इलेक्ट्रिक फ्लक्स. फ्लक्स युनिट तयार करायचं असेल तर फॉर इलेक्ट्रिक फील्ड वी यूज युनिट न्यूटन पर कुलम इनटू फॉर एरिया युनिट इज मीटर स्क्वेअर. ओके, मग याला लिहिलं तर आपण असं लिहू शकतोय न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. दिस इज द युनिट युज्ड फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स. फ्लक्सचं हे काय झालं युनिट, इलेक्ट्रिक फील्ड आणि एरियाचं युनिट यूज केलं आपण. सो दिस इज द युनिट युज्ड फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फील्डचं 12th स्टँडर्ड मध्ये आपण व्होल्ट पर मीटर असंही एक युनिट स्टडी करणार आहोत. हे ही युनिट आहे, मी सांगितलंय तुम्हाला व्होल्ट पर मीटर. दिस इज ऑल्सो द युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि मग इलेक्ट्रिक फील्डचं हे युनिट असेल तर व्होल्ट पर मीटर इंटू मीटर स्क्वेअर केलं तर एक मीटर कॅन्सल होईल आणि व्होल्ट मीटर असंही फ्लक्सचं युनिट यूज केलं जातं. दोन्हीपैकी लक्षात ठेवा हे दोन्ही युनिट्स आहेत फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स, न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम और व्होल्ट मीटर. आणि मग यावरून तुम्ही याची डायमेन्शन्स तयार करू शकता. न्यूटन म्हणजे फोर्सची डायमेन्शन, मीटर स्क्वेअर माहिती आहे आपल्याला, आणि कुलम म्हणजे चार्ज डायमेन्शन ज्याला आपण T1 A1 घेतो. आणि याचा यूज केला सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्सची डायमेन्शन्सही कॅल्क्युलेट करता येतील. ओके, आता इलेक्ट्रिक फ्लक्स रिलेटेड आणखी बऱ्याच कन्सेप्ट आहेत. अंडरस्टँडिंग व्यवस्थित झालं असेल फ्लक्सचं तरच तुम्हाला बाकीचा यातला पार्ट लक्षात येईल. सोपा पार्ट आहे पण तो व्यवस्थित लक्षात आला पाहिजे. आता यामध्ये इलेक्ट्रिक फ्लक्सच्या अंडरस्टँडिंग मध्ये आणखी काही गोष्टी आहेत ज्या लक्षात आल्या पाहिजेत. फ्लक्स हा निगेटिव्ह पॉझिटिव्हही असू शकतो. त्यासाठी काय करायचं, आणि ते जे डिफरन्शिएशन इंटिग्रेशन म्हटलं होतं मी, त्याचा यूज फ्लक्स मध्ये काय आहे का, तर त्याचाही थोडा आपण इथं डिस्कशन घेणार आहोत. नाउ सी फर्स्ट इंटिग्रेशनचा रोल इथं कसा असू शकतो बघा. सपोज दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स, ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या लाइन्स आहेत. या टाइप मध्ये अशा लाइन्स आहेत. आता इथं मी इक्वली स्पेस्ड लाइन्स दाखवत नाही. काही ठिकाणी लाइन्स क्राउडेड आहेत, काही ठिकाणी लाइन्स ज्या आहेत त्या वाइडली सेपरेटेड आहेत. अशा या इलेक्ट्रिक फील्डच्या काय आहेत लाइन्स आहेत. ओके, लाईक दिस. And I placed here a surface, एक रेक्टँग्युलर लार्ज सरफेस ज्याचा टोटल सरफेस एरिया इथं काय आहे एस आहे असा प्लेस केला. अँड नाउ दीज लाइन्स आर पासिंग थ्रू दिस सरफेस. ह्या सरफेस मधून ह्या लाइन्स काय होत आहेत, पास होत आहेत. आता जर असा विचार केला, मी तुम्हाला असं विचारलं की या सरफेसवरती इफ आय कन्सिडर ए स्मॉल सरफेस हियर, मी इथे एक स्मॉल या सरफेसचा पार्ट कन्सिडर केला. टोटल सरफेस एस आहे तर या स्मॉल पार्टला काय म्हणतो आपण डीएस, डिफरन्शिएशन घेतलं. म्हणजे या टोटलचा एक स्मॉल पार्ट कन्सिडर केला, स्मॉल इलेमेंट आहे, याला काय म्हटलं तुम्ही इथं डीएस. नाउ व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस डीएस. 5 लाइन्स पास होत आहेत. मग आपण म्हणूया की या डीएस मधून पास होणारा जो फ्लक्स आहे त्याला मी D5 लिहितो. फाय का नाही लिहिलं तर फाय म्हणजे टोटल फ्लक्स झाला.
टोटल आहे का हा फ्लक्स, आपण या स्मॉल पार्ट मधून पास होणारा फ्लक्स कॅल्क्युलेट करतोय. मग हा टोटल नाहीये, मग स्मॉल पार्ट ds मधून पास होणारा फ्लक्स आहे म्हणून त्याला d∅ सिम्बॉल यूज केलं, फाय नाही यूज केलं. म्हणजे व्हॉट इज d∅? d∅ इज द इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दी सरफेस एरिया ds. ds मधून पास होणारा फ्लक्स d∅ आहे. आता इथं हा किती आहे फ्लक्स? 5 आहे असं कन्सिडर केलं. नाउ इफ आय कन्सिडर हियर द सेम एरिया, तेवढाच एरिया आहे पण इथं किती आहे? ds आहे. ओके, नाउ हियर द नंबर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द सरफेस इज 1. म्हणजे इथला फ्लक्स किती आला? 1 आला. इफ आय कन्सिडर हियर द सेम सरफेस, तेवढा सरफेस एरिया ds घेतला. नाउ हियर द फ्लक्स पासिंग थ्रू द सरफेस इज 3. म्हणजे तुम्ही इथं या सरफेस वरती डिफरंट पोझिशनला फ्लक्स मेजर केला की तो फ्लक्स डिफरंट मिळतोय. मीन्स हियर द फ्लक्स इज नॉट कॉन्स्टंट ऑल ओव्हर द सरफेस. या सरफेस वरती, ओव्हरऑल सरफेस वरती फ्लक्स कसा नाही, आता कॉन्स्टंट नाही. आणि व्हेरिएबल आला की आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, एक स्मॉल सरफेस कन्सिडर करायचा, त्याचा फ्लक्स कॅल्क्युलेट करायचा आणि त्याचं समेशन घ्यायच्या ऐवजी काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचं. जर सगळीकडे सेम असतं तर मग आपण ह्या सगळ्यांची ॲडिशन केली असती आणि टोटल फ्लक्स मिळाला असता. पण आपल्याला आता जर टोटल फ्लक्स काढायचा असेल या सरफेस मधून पास होणारा, देन हाऊ विल यू फाइंड द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स? यू कॅन टेक द इंटिग्रेशन इन प्लेस ऑफ समेशन. म्हणजे तुम्ही इंटिग्रेशन घेणार कुणाचं? या स्मॉल फ्लक्सचं. d∅ इंटिग्रेशन घेतलं की टोटल फ्लक्स मिळतो फाय. लक्षात आलं काय? कधी यूज करायचं हे सांगतोय मी, या टाइप मध्येही यूज करायला लागतं. आणि मग त्यासाठी मी एक इथं कन्सेप्ट सांगतोय. हाच फॉर्म्युला जर नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड किंवा फ्लक्सची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसेल तर या फॉर्म्युल्याला कसं यूज करायचं? देन वी यूज दिस फॉर्म्युला लाईक दिस. सपोज आपला हा स्मॉल सरफेस आहे ds, टोटल सरफेसचा तो एक स्मॉल पार्ट आहे, हा आपला टोटल सरफेस s, त्याचा हा स्मॉल पार्ट ds अँड फ्लक्स पासिंग थ्रू दिस सरफेस. ही इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन झाली, यातून इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स काय होत आहेत, पास होत आहेत. देन दी फ्लक्स पासिंग थ्रू दिस स्मॉल सरफेस ds, यातून पास होणारा फ्लक्स जर घेतला आपण तर त्याला सिम्बॉल काय यूज करायचं, d∅. फक्त फाय नाही, फायच्या ऐवजी काय यूज केलं, d∅. स्मॉल फ्लक्स पासिंग थ्रू दिस स्मॉल सरफेस अँड दिस इज रिप्रेझेंटेड ॲज इलेक्ट्रिक फील्ड तर तीच आहे E बार डॉट एरिया. इथं आता S आहे का? नाउ हियर एरिया, सरफेस एरिया इज ds, so we write this as E bar dot ds bar, or we can write this as d∅ equal to E ds cos theta. तोच फॉर्म्युला आहे. इथं S आहे, इथं ds आहे. काय चेंज आहे दोघांमध्ये? इथं S म्हणजे हा कंप्लीट सरफेस आहे, टोटल एरिया आहे, आणि इथं ds लिहिलंय. ds मीन्स ए स्मॉल पार्ट ऑफ दॅट एरिया. त्या टोटल एरियाचा, सरफेसचा हा एक काय कन्सिडर केलाय आपण, स्मॉल पार्ट कन्सिडर केलाय. लक्षात आलं? आणि मग हा स्मॉल पार्ट जर कन्सिडर केला देन दिस इज दी फ्लक्स पासिंग थ्रू दिस स्मॉल सरफेस एरिया ds विच इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग सिम्बॉल d∅. मग थिटाचं मिनिंग तेच आहे. व्हॉट इज थिटा? थिटा इज द अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इथं याचा हा सरफेस जर असेल आपला स्मॉल तर याचा एरिया वेक्टर इकडेच येणार ना, त्यामुळे हा एरिया वेक्टर झाला. जर याला रोटेट केलं तर तो अँगल चेंज होईल आणि त्या टाइप मध्ये आपण याला यूज करू शकतोय. आणि मग तुम्हाला एकदा का या स्मॉल फ्लक्सची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे इथल्या या एवढ्या पार्ट मधून पास होणारा फ्लक्स मिळाला, तर तुम्ही या टोटल सरफेस मधून पास होणारा फ्लक्सही कॅल्क्युलेट करू शकताय. कसा? जरी इलेक्ट्रिक फील्ड नॉन युनिफॉर्म असली, इथं इलेक्ट्रिक फ्लक्स डिफरंट असला तरी जर तुम्ही याचं इंटिग्रेशन घेतलं तर तुम्हाला याचा टोटल फ्लक्स मिळतो. सो टोटल फ्लक्स कॅन बी कॅल्क्युलेटेड, टोटल फ्लक्स phi can be calculated by taking the integration of this equation, means integration d∅ or integration E bar dot ds bar. E bar dot काय? ds bar. आणि फ्लक्स साठी मॅक्झिमम हाच फॉर्म्युला यूज केला जातो, phi इक्वल टू इंटिग्रेशन E bar dot ds bar. आणि टोटल फ्लक्स म्हणजे किती? मग दिस विल बी नथिंग बट E bar dot s bar.
लक्षात येतंय? ई बार डॉट काय आला, हा एस बार आला, म्हणजेच टोटल फ्लक्स पासिंग थ्रू दी सरफेस, टोटल सरफेस, तोच फॉर्म्युला मिळतोय. या टाइपमध्ये आपण याला असंही कन्सिडर करणार आहोत. ओके, मग हे कधी घ्यायचं लक्षात येतंय? जर स्मॉल सरफेस असेल, म्हणजे व्हेरिएबल पॅरामीटर असतील, कॉन्स्टंट नसेल सगळीकडे फील्ड, किंवा सरफेस सिमेट्रिकल नसेल, तर आपल्याला हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हची मेथड यूज करून असाही फाइंड आउट करावा लागतो. आणि कॉन्स्टंट असेल, एकच सरफेस असेल, सर्कल दिलंय, त्याचा एरिया माहित आहे, मग ही घ्यायची गरज आहे का? टोटल एरिया माहित आहे, डायरेक्ट हाच फॉर्म्युला यूज करा ना. इलेक्ट्रिक फील्ड माहित आहे, टोटल एरिया माहित आहे, डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा, अँगल मिळाला की व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येतात. ही एक कंडिशन झाली. हे लक्षात ठेवा, हे कधी यूज करायचं असं स्मॉल. यामध्ये आणखी एक कंडिशन आहे, दॅट कंडिशन विल बी सरफेस निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतो, तो कधी कन्सिडर करायचा, त्याची एक कंडिशन आहे. नाउ सी दिस, I consider here a cube, एक क्युबिकल. आतापर्यंत जो आपण कन्सिडर करत होतो तो सगळा सरफेस हा 2 डायमेन्शनल सरफेस एरिया होता. ओके, नाउ क्यूब इज 3 डायमेन्शनल सरफेस. 3 डायमेन्शनल सरफेस मध्ये हाच फ्लक्स कसा कन्सिडर करायचा, याचं थोडं इथं अंडरस्टँडिंग व्यवस्थित लक्षात ठेवा. आता या क्यूबला किती सरफेस आहेत? इट हॅज टोटल 6 फेसेस. क्यूबला किती फेस आहेत? 6. नंबर्स देऊया आपण. फर्स्ट, सेकंड, इकडचा सरफेस क्यूबचा झाला, लक्षात येते? इकडचा सरफेस झाला हा सेकंड, समोरचा फ्रंटचा 3, बॅक साइडचा 4, डाउनवर्डचा 5 आणि वरती असलेला 6. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 असे याला किती फेस आहेत? 6 सरफेस आहेत. नाउ हियर, आता यामध्ये आपण जर इफ वी प्लेस दिस क्यूब इन अ इलेक्ट्रिक फील्ड, मी याला ऍक्सिस मध्ये थोडं दाखवतो. ओके, दिस इज अवर एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस अँड दिस इज झेड ऍक्सिस. नाउ हियर इलेक्ट्रिक फील्ड इज इन द डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. या ऍक्सिसच्या अलॉंग अशी इलेक्ट्रिक फील्ड काय होते? पास होते. म्हणजे इकडून या इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स या क्यूब मध्ये एंटर होतील. ओके, दीज लाईन्स आर एंटर्स इनटू द क्यूब फ्रॉम सरफेस 1 आणि या लाईन्स पुढे अशा पास होतील आणि या सेकंड सरफेस मधून या आउटवर्ड जातील. नाउ हियर इट कम्स आउट ऑफ द सेकंड सरफेस. नाउ व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस क्यूब? या क्यूब मधून पास होणारा इलेक्ट्रिक फ्लक्स किती आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आपण आता जे काही डिस्कशन केले त्यावरून. आता यामध्ये एकच सरफेस असेल, याला काय म्हणणार तुम्ही? दिस इज अवर 2 डायमेन्शनल सरफेस, कारण याला लेंथ आणि ब्रीड्थ दोनच पॅरामीटर आहेत. लेंथ आहे, ब्रीड्थ आहे, सरफेस एरिया आहे, व्हॉल्यूम नाही आहे याला. आणि मग अशा वेळी आपण यातून पास होणारा फ्लक्स कॅल्क्युलेट करतो या फॉर्म्युलाचा यूज करून. सिंपल आहे आणि तो एकच फ्लक्स असतो. पण या कंडिशनला इथं नंबर ऑफ लाईन्स आधी आतमध्ये एंटर होत आहेत, इकडून आतमध्ये एंटर होत आहेत आणि इकडून त्या काय होत आहेत? आउटवर्ड जात आहेत. म्हणजे कशा झाल्या? त्या आउटवर्ड झाल्या. नाउ आपण आता इथे काय करूया, तर प्रत्येक सिंगल सरफेस मधून पास होणारा फ्लक्स कॅल्क्युलेट करूया. सेपरेट प्रत्येक फेस कन्सिडर केला तर. फॉर फर्स्ट सरफेस, या फर्स्ट सरफेस साठी दिस इज अवर फर्स्ट सरफेस, दिस इज अवर सेकंड सरफेस. आता क्यूब असेल तर एरिया वेक्टर घेताना 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असेल तर, म्हणजे या टाइप मध्ये एक स्पियर असेल तर सरफेस एरिया वेक्टर घेताना तो एरिया वेक्टर हा नेहमी आउटवर्ड असावा, आतल्या साईडला नाही. क्यूबच्या आतमध्ये जाणारा एरिया नाही घ्यायचा. बाहेरच्या सरफेसला ड्रॉ करायचा असेल तर एरिया वेक्टर हा नेहमी आउटवर्ड ड्रॉ करायचा, लाईक दिस. स्पियरला सांगतोय, स्पियर 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे कारण त्याला काय आहे? व्हॉल्यूम आहे, लाईक दिस. एरिया वेक्टर असा घ्यायचा. लक्षात येतंय? इनवर्ड कधी नाही, आतल्या साईडला कधी एरिया वेक्टर घ्यायचा नाही. तसंच सेम क्यूब इज ऑल्सो ए 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, सो वी कन्सिडर हियर एरिया वेक्टर्स लाईक दिस. आता या सरफेसचा एरिया वेक्टर मला इथं कन्सिडर करायचा आहे. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर हियर? सरफेस सेकंड जो आहे याला जर आपण एरिया वेक्टर ड्रॉ केला तर तो एरिया वेक्टर इथं कसा मिळेल सांगा? हियर वी फाइंड द एरिया वेक्टर लाईक दिस. दिस इज द एरिया वेक्टर आणि याचा एरिया सपोज ए एवढा आहे असं कन्सिडर केलं, सो दिस विल बी ए बार.
ए बार मीन्स द डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर. आता इथे एरिया वेक्टरची डायरेक्शन अशी आली, हा सेकंड सरफेस, आउटवर्ड एरिया वेक्टर असतो ना, इकडे आला. या सरफेसला कसा ड्रॉ करणार, फर्स्ट सरफेसला इनवर्ड तर नसतो, आतल्या साईडला सरफेसच्या आत जाणारा एरिया वेक्टर नसतो, तो नेहमी आउटवर्ड असतो. सो एरिया वेक्टर ड्रॉन टू दिस फर्स्ट सरफेस विल बी लाईक दिस. दिस इज द एरिया वेक्टर ड्रॉन टू दी फर्स्ट सरफेस, दिस इज फॉर दी सेकंड सरफेस. या सरफेसला एरिया वेक्टर कसा येईल सांगा, हा असा सरफेस झाला ना, सो एरिया वेक्टर टू दिस सरफेस विल बी लाईक दिस. या सरफेसला कसं असेल, इट विल बी लाईक दिस. आणि मग थर्ड सरफेसला माहिती आहे तुम्हाला आउटवर्ड येणारा असेल, फोर्थ सरफेसला इनवर्ड जाणारा असेल. आता यामध्ये आपल्याला फ्लक्स, नाव व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस सेकंड सरफेस, phi2 म्हणूया आपण याला. व्हॉट इज phi2? phi2 इज द इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस सेकंड सरफेस. अँड नाव फॉर सेकंड सरफेस ही इलेक्ट्रिक फील्ड ई बार आहे असं कन्सिडर केलं तर इट विल बी EA cos थीटा. फॉर्म्युला यूज केला आम्ही फ्लक्सचा. phi2 म्हणजे काय, फ्लक्स पासिंग थ्रू दिस सेकंड सरफेस. आता सेकंड सरफेस मधून फ्लक्स पास होतोय म्हणजे इथं थीटा किती आहे, हियर अँगल बिटवीन ई बार, इलेक्ट्रिक फील्ड इकडच आहे, ए बार पण इकडच आहे 0, cos 0 इज 1, सो फ्लक्स विल बी E into A. नाउ व्हॉट इज फ्लक्स पासिंग थ्रू फर्स्ट सरफेस, E A. नाउ व्हॉट इज थीटा हियर, अँगल बघा, इलेक्ट्रिक फील्ड इकडे आहे, ही अशी कंडिशन येते आणि एरिया वेक्टर त्याच्या अपोजिट एक्झॅक्टली डायरेक्शन आहे, अँटी पॅरलल. इलेक्ट्रिक फील्ड इकडे, एरिया वेक्टर त्याच्या अपोजिट आहे. सो हियर अँगल विल बी 180 डिग्री. हे मेन लक्षात ठेवा यातलं. अँगल किती झाला आता, दिस अँगल विल बी नाउ 180 डिग्री आणि अँगल 180 cos 180 -1. सो हियर अवर फ्लक्स इज -EA. निगेटिव्ह फ्लक्स आला. phi1 म्हणजे कोणता सरफेस आहे, फर्स्ट सरफेस मधून इलेक्ट्रिक फील्डच्या लाइन्स एंटर होत आहेत. लाइन्स काय होत आहेत, एंटर. आणि लाइन्स जर एखाद्या सरफेस मधून एंटर होत असतील, 3 डायमेन्शन सरफेस साठी सांगतोय, 2 डायमेन्शन साठी फ्लक्स एकच, 2 वगैरे नाहीतच. 3 डायमेन्शन मध्ये जर लाइन्स एंटर होत असतील, इफ द लाइन्स आर इनवर्ड देन फ्लक्स इज निगेटिव्ह. अँड इफ द लाइन्स आर आउटवर्ड, या सरफेस मधून लाइन्स काय होत आहेत, आउटवर्ड जात आहेत ना, इथून बाहेर येत आहेत लाइन्स, सो द फ्लक्स इज पॉझिटिव्ह. म्हणजे फ्लक्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतो. वेन द फ्लक्स इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह फॉर 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, इफ द लाइन्स आर पासिंग आउटवर्ड through the flux or through the surface, then the flux is positive, and if the lines are entering into the surface, then the flux is considered as negative. Now what about this 6th surface? या 6 नंबरच्या सरफेसचं काय, आता हा 6 नंबरचा सरफेस असा झाला इथं. सो हियर एरिया वेक्टर विल बी लाईक दिस. हा आपला काय झाला, एरिया वेक्टर. अँड नाउ हियर इलेक्ट्रिक फील्ड तर अशीच आहे आणि या सरफेस मधून जाणारा 6 नंबरच्या सरफेस मधून पास होणारा इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे, या दोघांमधला अँगल किती झाला, ई बार आणि ए बार इथं 90 डिग्री. सो हियर द अँगल बिटवीन ई बार, इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर इज 90 डिग्री. देअरफॉर इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू सरफेस 6 इज 0. आणि तसंच सेम इथंही अँगल हा 90 येणार. मग सो इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू 5th सरफेस इज ऑल्सो 0. मग या 3 नंबरच्या सरफेसचं काय, थर्ड सरफेस विल बी लाईक दिस. असा सरफेस आहे हा, याचा एरिया वेक्टर इकडे येणार. असं एरिया वेक्टर इकडे आला असेल, इलेक्ट्रिक फील्ड इकडंच आहे, सो अँगल इज अगेन 90 डिग्री, cos 90 0, फ्लक्स 0. 4 सरफेसला इकडं असेल, अँगल 90 0. म्हणजे इथं फ्लक्स पासिंग थ्रू सरफेस 6, 5, 4 अँड 3, ऑल दीज सरफेस, फ्लक्स पासिंग थ्रू ऑल दीज सरफेसेस विल बी 0. का, तर प्रत्येक वेळी सरफेस हा फील्डला पॅरलल येतोय, त्यामुळे इथं 90 डिग्री अँगल येतोय एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्डच्या मध्ये असलेला, आणि त्यामुळे या फ्लक्सच्या व्हॅल्यूज काय येत आहेत, 0 येत आहेत. लक्षात आलं. म्हणजे इथं फ्लक्स फक्त ह्या 2 सरफेस मधून आहे, फर्स्ट आणि सेकंड, आणि त्यातही हे सेमच दिसत आहेत. मग ई डॉट ए, दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. सो व्हॉट इज द टोटल फ्लक्स पासिंग थ्रू दिस सरफेस, इट विल बी ई डॉट ए मायनस ई डॉट ए, इट विल बी 0. काय झाला, हा 0 झाला. म्हणजे या क्यूब मधून जेवढा इनवर्ड फ्लक्स आहे, म्हणजे जेवढ्या लाइन्स आतमध्ये एंटर होत आहेत तेवढ्याच लाइन्स बाहेर जात आहेत. म्हणजे जेवढा निगेटिव्ह फ्लक्स तेवढाच पॉझिटिव्ह फ्लक्स, त्यामुळे टोटल फ्लक्स पासिंग थ्रू दिस क्यूब इज ऑलवेज 0. पण कधी, इफ द चार्ज इज नॉट इनसाइड द क्यूब, इनसाइडला नसेल तर, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर प्लेस केलं युनिफॉर्म तरच हे इथं ट्रू आहे.
लक्षात राहिलं. या टाईपमध्ये फ्लक्सला डिफरंट कंडिशनला, वेगवेगळ्या कंडिशनला आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. तुम्हाला की निगेटिव्ह चार्ज असेल तर काय, निगेटिव्ह चार्ज असेल तर फक्त डायरेक्शन चेंज होते ना इलेक्ट्रिक फील्डची, बाकी सगळा पार्ट हा सेम राहतो. फॉर निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर इनवर्ड ओनली. निगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स ह्या इनवर्ड असतात आणि त्यामुळं आपल्याला तिथं ती कंडिशन यूज करता येते. ओके, कारण लाईन्सच झाल्या त्या आहे. या टाईपमध्ये आपल्याला हा इलेक्ट्रिक फ्लक्सचा जो पार्ट आहे तो कॅल्क्युलेट करता येतो. तुम्हाला कशाही टाईपमध्ये जर क्वेश्चन्स आले तर इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया ह्या दोनच पॅरामीटरचा आपल्याला इथं काय करायचं आहे, यूज करायचा आहे. आता आपण काय करणार आहोत तर हे झालं इलेक्ट्रिक फ्लक्स आणि त्याला कसं कॅल्क्युलेट करायचं. Now there is one more method to calculate the electric field. इलेक्ट्रिक फील्ड आपण आणखी एका मेथडचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतोय. कोणती मेथड तर बाय युजिंग गॉस लॉ. ओके, ह्या गॉस लॉचा यूज करून आपण इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करू शकतोय. दिस इज द सिम्पलेस्ट मेथड टू कॅल्क्युलेट द फ्लक्स. आत्ता जे बघितलं ती तर मेथड आहेच फ्लक्स कॅल्क्युलेट करण्याची, पण गॉसने आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आणखी एक सिंपल मेथड सांगितले ज्याला आपण काय म्हणतो, गॉस लॉ. आणि आपण हा गॉस लॉ आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये, म्हणजे पुढचा आता जो सेकंड पार्ट या लेक्चरचा असणार आहे त्यामध्ये आपण गॉस लॉचा यूज करून इलेक्ट्रिक फ्लक्स कशी कॅल्क्युलेट करायची याच्याशी रिलेटेड थोडं डिस्कशन घेणार आहोत.